नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गर्भसंस्कार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. गर्भसंस्कार या विषयावरती आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न, शंका, अडचणी असू शकतात. तुम्ही आता थेट मॅडमना विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, जागतिक स्तनपान आठवडा आत्ता सुरू आहे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या काळामध्ये. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा याची जी संकल्पना आहे की हा आठवडा कशा पद्धतीनं राबवला जातो, का राबवला जातो, त्याच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा विशद करूया. नक्कीच. आता बघा, आपण जेव्हा गर्भसंस्कार म्हणतोय म्हणजे आपण बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने पूर्णपणे विचार करतो आहोत. तर हे जे काही आता आपण म्हणतो की वर्ल्ड बेसिसवरती जो आठवडा आता साजरा केला जातो आहे, याला आपण वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणतो. आता याच्यामध्ये आपण जेव्हा आपल्या भाषेमध्ये याला आपण ट्रान्सलेट करतो आहोत, तर त्याचं आयुर्वेदाच्या हिशोबाने ट्रान्सलेशन होतं स्तन्यपानचा आठवडा. आता बघा, स्तनपान आणि स्तन्यपान हे दोन खूप वेगळ्या गोष्टीत आपण विचार केला तर आयुर्वेदाच्या मताने आईच्या स्तनातनं जे निर्मित होतं ते असतं स्तन्य, आणि म्हणून बाळाला जो पान करवलं जातं म्हणजे बाळाला जे पिऊ घातलं जातं ते स्तन्य असतं आणि स्तन नसतं. त्यामुळे सर्वात पहिले तर खरं आपल्याला हे शब्द बदलण्याची खूप गरज आहे की हा स्तन्यपानाचा आठवडा आहे, स्तनपानाचा नव्हे. दुसरं काय, याच्यामध्ये आपण आरोग्याच्या काळजीचा जेव्हा आपण विचार करतो, बघा आयुर्वेदामध्ये तर गर्भसंस्कारच ऑलरेडी सांगितलंय. म्हणजे बाळ पोटामध्ये असताना आपण ऑलरेडी आरोग्याचा विचार करत आहोत. तर ते बाळ जेव्हा जन्माला येतं आणि त्याला आहार म्हणून जो पहिलं निसर्गाने केलेली तयारी आहे स्तन्याची, त्याचं तर किती मोठं महत्त्व, कारण की ते बेस जे आहे बाळाच्या आरोग्याची पूर्णपणे तयार करणार आहे. सध्याच्या काळामध्ये स्तन्यपानाकडला जो ओघ आहे तो कमी झालेला आहे. जराही कमी झालं की वेगवेगळ्या गोष्टी बाळाला देण्याची पद्धत रूढ होत चाललेली आहे. त्यामुळे लोकांना एज्युकेट करणं, याबद्दल त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणि सेन्सिटिव्हिटी वाढवणं, हे खरं मला वाटतं हे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या मध्ये प्रत्येकाने, ज्याचं पण स्वास्थ्याशी कुठेही रिलेशन आहे, त्याने करायला हरकत काहीच नाही आहे. त्याच्याकरता जरुरी नाही की तुम्ही गर्भसंस्कार करत असाल किंवा बाळाच्या आरोग्याचा विचार करत असाल, पण तुमचं जर का कुठेही ह्युमन हेल्थशी रिलेशन असलं तर तुम्ही या 7 दिवसांमध्ये काम जे आहे ते नक्की केलं पाहिजे. मॅडम, जसं आत्ता तुम्ही म्हणालात की गर्भसंस्कारांविषयी, गर्भसंस्कारांमध्ये सुद्धा स्तनपानाविषयी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. स्त्रिया ज्या आहेत आत्ताच्या काळातल्या, आपल्याला अनेक वेळेला अशी चर्चा ऐकायला मिळते की स्तनपानामुळे स्त्रियांच्या शरीरावर परिणाम होतात. कुठेतरी त्या स्थूल होतात म्हणा किंवा बेढप होतात म्हणा, अशा पद्धतीचे काहीतरी एक गैरसमज, असे कल्पना आपण ऐकत असतो. त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? नाही, खरं कसं आहे बघा, आपण बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा स्तन्यपान जे आहे ते स्त्री करता सुद्धा खूप चांगलं असतं. बघा, या 9 महिन्यांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जे हॉर्मोन्स असतात त्यांच्यामध्ये बदल झालेला असतो. कोणामुळे तरी इम्बॅलन्स झालेला असतो. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा हे सगळे हॉर्मोन्स आहेत ते परत चेंज व्हायला सुरू होतात. त्यामुळे उलट जी स्त्री बाळाला व्यवस्थितपणे दूध पाजते तिच्या आरोग्यामध्ये उलट आपल्याला पॉझिटिव्हच चेंजेस दिसतात. मुख्य म्हणजे तर एक तर तिचं जे काही फिगर चेंज होणार आहे, खराब होणार आहे, हा जो काही विचार असतो तो अगदी चुकीचा असतो. उलट ज्या स्त्रिया स्तन्यपान करवतात त्यांचं वजन पटकन कमी व्हायला मदत मिळते, हे आपल्याला दिसतं. हॉर्मोन्सचा जो बॅलन्स आहे तो व्यवस्थित राहायला मदत मिळते. पाळी जी आहे ती थोड्या काळ तरी पुढे जाते. म्हणजे काय होतं की आपल्याला जेव्हा एवढा सगळा त्रास आत्ता शरीराने सहन केलेला असतो आणि पाळीद्वारा जर का परत रक्तस्राव सुरू झाला तर त्याचा स्त्रियांच्या आरोग्यावरती चुकीचा इफेक्ट आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे उलट पाळी लांबणीवरती जाणं हे स्तन्यपानामुळे आपल्याला होताना दिसतं. आणि त्यात हे सगळ्यात महत्त्वाचं जे दिसतं की हे जे काही हॉर्मोन्सचे बदल किंवा एक जो इमोशनल कनेक्ट बाळाबरोबर तयार होतो ना, त्यामुळे स्त्रियांमध्ये जे काही मानसिकता बदल आपण म्हणू शकतो किंवा सध्याच्या काळामध्ये डिप्रेशन, एन्झायटी ह्या स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसायला लागलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला कमी होताना दिसतं. म्हणजे मुख्य काय की स्त्रियांचं शारीरिक, मानसिक हे दोन्हीही आरोग्य जपण्याकरता खरं स्तन्यपान जे आहे ते खूप मदत करत असतं. बाळाबरोबर जो भावनिक आपण
नातं आहे जे निर्माण होण्याची गरज असते, कारण की शेवटी तुम्ही इतके कष्ट घेऊन बाळाला जन्माला घातलंय तर त्याला पण तुमच्यावरती तेवढंच प्रेम, तेवढंच तुमच्याशी कनेक्शन हे सुद्धा फील होणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे स्त्रियांनी जर का स्तन्यपान व्यवस्थितपणे करवलं तर पुढे जाऊन जे भावनिक दोष आपल्याला आत्ता नात्यांमध्ये निर्माण होताना दिसतात आहे, मला वाटतं ते सुद्धा कमी होताना आपल्याला दिसू शकतील. हा सुद्धा खरं खूप चांगला, मी तर म्हणेन की रोचक रिसर्चचा विषय आहे, की जिथे आपण म्हणतोय की न्यूक्लिअर फॅमिलीज वाढत चाललेले आहे, एकमेकाची काळजी असणं जे आहे ते दिसत नाहीये. तर याच्यामध्ये कुठेतरी हाही एक दोष आपण गेल्या काही दशकांमध्ये तयार केलेला आहे का नात्यांमध्ये, हेही बघणं गरजेचं आहे. त्यामुळे स्त्रियांचं उलट मी तर म्हणेन की स्वास्थ्य टिकून राहायला खूप मदत मिळत असते. नक्कीच काही स्त्रियांना जो काही चेंज वाटतो की बाबा आपल्या स्तनांमध्ये शिथिलता येईल, तर हे अगदी लक्षात ठेवा की 9 महिने तुमचं शरीर जी सगळी तयारी करत असतं त्याच्यामध्ये त्याला माहिती नसतं की तुम्ही कदाचित तुमच्या फिगरचा विचार करून पुढे बाळाला पाजणार नाही आहात. त्यामुळे सगळे जे शारीरिक बदल आहे स्तनांमधले ते ऑलरेडी पूर्ण 9 महिन्यांमध्ये झालेलेच असतात. तर तुम्ही बाळाला पाजलं नाही पाजलं तरी ते बदल तसे तसे कायमच राहणार आहेत. तर उलट मी म्हणेन की प्रत्येक स्त्रीने हा आग्रह आवर्जून करावा की काही झालं तरी मला बाळाला स्तन्यपान करवायचं आहे, कमी पडत असेल तर त्याच्याकरता उपाययोजना त्याच्यामध्ये केली पाहिजे. आणि नक्कीच बाळाला हे अमृत जे आहे निसर्गाने तिच्या माध्यमातून दिलेलं ते नवजात शिशू करता नक्की प्लॅन केलंच पाहिजे. नक्कीच सर, प्रेक्षकांचे फोन यायला सुरुवात होतीये. कुमार आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. कुमार बोला, काय समस्या आहे आपली? कुमार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो, पोचतो बरोबर आहे. बोला. हा मॅडम, मला विचारायचं असं होतं की मला 2 बाळ आहेत ऍक्च्युली. अच्छा. आता मला दोन्ही मुली आहेत, आता राहत नाहीये काय राहत नाही, आणि सॉरी? तिला खूप अच्छा, आता बाळ नाही राहते मला आता. हा, अच्छा. हा. आता माझी दुसरी मुलगी 12-13 वर्षाची. हा. हा, बाळच नाही राहते. अच्छा. बर. खरं तर हा म्हणजे दोन्ही विषय आहे, मी तर म्हणेन की मेडिकल आणि सामाजिक, खरं दोन्ही विषय आहे हा. आता बघा, 2 मुली ऑलरेडी आहेत आणि जर का तुम्हाला आपण म्हणतो की सामाजिकरित्या आर्थिकरित्या आपण विचार केला तर 2 मुलं आहेत, त्यांचं संगोपन करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्या आयुष्यामध्ये व्यवस्थितपणे त्यांना मदत करणं की जेणेकरून ते एक चांगले नागरिक पण बनतील आणि ते स्वतःच्या पायावरती उभे पण राहतील, स्वावलंबी होतील. याच्याकरता छोटा परिवार सुखी परिवार हे आजच्या काळाची गरज झालेली आहे. त्यातनं सुद्धा आता मुलींचं शिक्षण वगैरे सुद्धा जे आहे त्याचीही काळजी आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की हा निर्विवाद सत्य आहे की स्त्री जी आहे ती कुटुंबाचीच नव्हे तर समाजाची सुद्धा आधार म्हणतो ना आपण, तशा प्रकारे तिचं समाजामध्ये सगळं स्थान आहे. तर मला तरी असं वाटतं सर की तुमचं दोघींचं स्वास्थ्य जे आहे ते सगळं व्यवस्थित असलं, तुम्हाला दोघांना सुद्धा सगळं व्यवस्थित असलं तर खरं तिसऱ्या मुलाची आवश्यकता नसते. त्यातही जर का तुम्ही सामाजिक रूढी परंपरेमुळे जर का तिसऱ्या मुलाचा विचार करत असाल तर मी म्हणेन की तो खरं करणंच चुकीचं आहे. त्यापेक्षा याच दोघी मुलींना तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण चांगलं आयुष्य द्यावं. आणि काही दोष असल्यामुळे तुमची अशी इच्छा असली की नाही आम्हाला तिसरं मूल हवं आहे, मुलगा झाला मुलगी झाली काही झालं तरी चालेल, पण एक सपोर्ट सिस्टीम म्हणून आपल्याला घरामध्ये अशा प्रकारे अजून एक तिसरं बाळ हवं आहे, तर नक्कीच आपण जे काही तुमच्यामध्ये काय म्हणू आपण शारीरिक दोष निर्माण झालेले असतील किंवा काही बीज दोष किंवा अशा प्रकारचा काही आपल्याला दोष दिसत असला तर त्याच्यावरती आयुर्वेदिक डायग्नोसिस करून आपण प्रयत्न जो आहे तिसऱ्या बाळाकरता, मुलगा असो किंवा मुलगी, त्याच्याकरता आपण नक्की करण्याचा प्रयत्न करू शकतो. नक्कीच, आणि त्याकरता तुम्ही आत्मसंतुलनची सुद्धा संपर्क करू शकता. आता स्क्रीनवरती तुम्हाला आत्मसंतुलनचे नंबर्स दिसत आहेत, या नंबरवर तुम्ही कधी संपर्क करू शकता, मॅडमना थेट जाऊन भेटू शकता, उपचार आहेतच तेही तुम्ही करून घेऊ शकता. संपदा पाटील यांचा फोन येतोय पुढचा, तो बघूया. संपदा बोला, काय समस्या आहे आपली, काय प्रश्न आहे? ऍक्च्युली माझी डिलिव्हरी झालेली आहे. हा, 8व्या महिन्यातच माझी डिलिव्हरी झालेली आहे. बरं. पण मला दुधाचं प्रमाण पाहिजे तितकं नाहीये. बरं, किती दिवस झालेत ताई डिलिव्हरी होऊन? 1 महिना होत आलेला आहे. 1 महिना होत आलेला आहे. ओके ओके, बरं. काय सांगताय मॅम? आता बघा, जर का स्तन्याची क्वांटिटी कमी झालेली असली म्हणजे जर का आईला वाटत असलं की बाळाला दूध पुरत नाही तर त्याचे सुद्धा आपण विचार केला पाहिजे की आपल्याला दोष काय दिसतात. म्हणजे बाळ खूप रडतंय का, किंवा बाळाचं वजन कमी होतंय का, बाळाला रोज शूशी व्यवस्थित होत नाहीये का.
तर या प्रकारचे कुठले कारणं आपल्याला दिसत असली तरच खरं ही चिंता करण्याची गरज आहे की दूध पुरत नाहीये. नाहीतर बऱ्याचदा स्त्रिया म्हणजे स्त्रियांचा स्वभाव पण असतो थोडासा विचार जास्त करण्याचा किंवा टेन्शन जास्त घेण्याचा, आणि बाळाची त्यांना काळजी पण खूप असते. त्यामुळे त्यांना असं वाटत राहतं की बाळाला दूध कमी पडतंय. बरं, बाळाला दूध कमी पडत असलं तर मुख्य काय असतं की एकतर रात्रीचं जागरण जे आहे ते अगदी कमी करायचं, म्हणजे कोणाची तरी मदत मागायची की बाळ जर का 2 ते 3 तास रात्री झोपत असलं तर तेवढ्या काळामध्ये आपल्याला सुद्धा कुठेतरी व्यवस्थित झोपता येईल आणि तेवढा वेळ तरी बाळाची काळजी कोणीतरी दुसरं गेले बघायला पाहिजे. फक्त बाळाला पाजण्यापुरतंच उठणं हे आईने अपेक्षित असतं पहिल्या 2 ते 3 महिन्यात तरी. त्यानंतर सुद्धा आपल्या रोजच्या आहारामध्ये व्यवस्थित खाण्यापिण्याची काळजी, म्हणजे काय होतं सध्याच्या काळामध्ये सगळ्यांना वजन पटकन कमी करायचं असतं आणि त्यामुळे वृक्ष आहार घेण्याची पद्धत सध्या रूढ झालेली आहे. तूप नको, दूध नको, या सगळ्यांनी त्रास होईल तसं न करता उलट सकाळच्या वेळेस न्याहारीमध्ये रोज तुम्ही कुठल्या प्रकारची तरी खीर घ्या. म्हणजे तांदळाची घेतली किंवा रव्याची घेतली, बदामाची घेतली तर ती खीर घेऊ शकता. तुम्ही शिरा ठेवा तुमच्या खाण्यामध्ये दूध घालून. शिंगाड्याचा शिरा घेतला तर अत्यंत उत्तम. रोज दुधामध्ये शतावरी कल्पासारखं कल्प तुम्ही घालून घेतलं तर त्याचाही तुम्हाला उत्तम फायदा होताना दिसेल. लॅक्टोसॅनसारख्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या घेतलं त्याचा फायदा होऊ शकेल. आणि या सगळ्याचा जरी उपयोग नाही झाला तर तुम्ही निदान आयुर्वेदिक तज्ज्ञांचा जर का सल्ला घेतला तर अजून खूप व्यवस्थितपणे काही हर्ब्स वगैरे सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये की जे आपण प्रकृतीप्रमाणे योजना करू शकतो. तर ताई तुम्ही काळजी बिलकुल करू नका. याच्यामध्ये ज्याही लेवलला मदत करणं शक्य असेल ते आपण करण्याचा प्रयत्न नक्की करूया. सांगितलेले उपाय तुम्ही लगेचच करायला सुरुवात करू शकता. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया आपण. अमेय आहेत औरंगाबादवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. अमेय बोला, काय समस्या आहे आपली? अमेय प्रश्न विचारा आपला. मला पहिलं 3 मुली आहे. हा, तर बाळमध्ये राहत नाही. काय राहत नाही? 3 मुली आहेत आणि अजून मूल हवंय का? हो. ओके. पुढचं मूल राहत नाहीये अशी त्यांची, म्हणजे जसं आता एक ऑलरेडी प्रश्न Right, आपल्याला right. आला होता. म्हणजे सर खरं तर आत्ता आपल्याला ऑलरेडी अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे आणि मला वाटतं की काळाचा ओघ आपल्याला समजण्याची गरज आहे. काही गोष्टी आपल्या म्हणतो ना की आपल्या एन्शियंट याच्यामध्ये चुकीच्या किंवा चुकीच्या प्रचाराच्या वेमध्ये गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये चुकीची संकल्पना झालेली आहे की मुलगा असायलाच पाहिजे. बघा, निसर्गाने जी व्यवस्था केली आहे ती 50-50% केली आहे. म्हणजे 50% मुली आणि 50% मुलगा होण्याचा चान्स नेहमी असतो. जर का मुलगाच होणं गरजेचं असतं ना तर निसर्गाने कदाचित 75-25 तरी योजना केली असती की नाही, हे आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आता बघा काय असतं की काही केसेसमध्ये आता आपण विचार केला की शेतीचा विचार केला तर बरीच लोक मला म्हणतात की शेतीमध्ये तरी आम्हाला मुलगा हवाच ना काम करायला. तर तुम्ही जर का सगळे स्टॅटिस्टिक्स पाहिले तर तुम्हाला रिअलाइज होईल की शेतीमध्ये काम करणाऱ्या सुद्धा स्त्रियाच जास्त असतात. तुम्ही बाहेर कुठल्याही शिक्षण संस्था पाहिल्या तर तिथे तुम्हाला कळेल की स्त्रिया त्याच्यामध्ये आघाडीवरती आहेत. बरेचसे असे क्षेत्र आहेत की जिथे आपण कदाचित विचार आधी करत होतो की पुरुषच पुढे जाऊ शकतात ते आणि स्त्रियांना त्याच्यामध्ये कमी चान्स दिला जायचा, तर तिथे सुद्धा स्त्रिया आज दाखवत आहेत की आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा पुढे जाऊच शकतो आहोत. आणि आपल्या सुद्धा घरांमध्ये खरं म्हणजे आता माझ्या आजी वगैरे कधीतरी आपण विचार केला त्या जनरेशनचा तर ते लोक म्हणायचे की मुलगा सांभाळतो कारण की आपण त्याच्या घरामध्ये राहू शकतो आणि मुलगी सासरी जाते. तर आजच्या काळामध्ये ती सुद्धा गोष्ट बाद झालेली आहे का की दोघंच सहसा घरातून बाहेर चालले जातात आणि वेगळे राहतात. किंवा आपल्या बघण्यामध्ये जे सामाजिकदृष्ट्या आपण पाहिलं तर मुलीच आईवडिलांचा सांभाळ जो आहे तो जास्त व्यवस्थित करतात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा मेडिकलचा प्रश्न नाही आहे तुम्ही जे विचारता आहात, हा सामाजिक प्रश्न आहे. आणि आजच्या लोकांनी हा जो काही विचार करून आणि करेक्ट गोष्टी समाजात पुढे गेल्या पाहिजे हे नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. उलट मी म्हणेन की तुम्ही तुमच्या घरी ज्या 3 मुली आहेत त्यांना उलट समजवा की मुलगा मुलगी हा काही प्रकार नसतो. त्यामुळे निदान ती जेव्हा बाळाला जन्माला घालेल तेव्हा मुलगा आणि मुलगी झाल्याचा आनंद तिच्या मनामध्ये तेवढ्याच लेवलला होईल आणि तिला असं कुठेही खंत वाटणार नाही की मला मुलगी झाली. त्यामुळे मला असं वाटतं की भारतामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये ह्या विचारसरणीचा आता अंत होण्याची गरज आहे की आपल्याला मुली असल्या तर मग मुलगा का नाही.
त्यामुळे असं बिलकुल तुम्ही विचार करू नका. माझ्याकडे असेही पेशंट्स येतात की ज्यांना ऑलरेडी मुलगा आहे आणि आता मुलगीची इच्छा आहे, पण तसं नसतं. हा गर्भसंस्कार आहे. गर्भ म्हणजे नाही माहीत असलेला. त्यामुळे ही आपल्याला निसर्गाकडून जी मिळणारी देणगी आहे, मुलगा असला किंवा मुलगी असली तरी पुढे जाऊन आपल्याला हे संसार चालवण्याकरता दोघांचीही तेवढीच गरज असते. कुठलीही गोष्ट आहे ती दोन्हीकडनं सपोर्ट मिळाल्याशिवाय होत नाही. दोन्ही चाकं लागतात. टाळी वाजवायची असलं तर दोन्ही हात लागतात, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की तिन्ही मुलींचं व्यवस्थित सांभाळ करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक चांगलं नागरिक आणि चांगलं विचारसरणी असलेली एक स्त्री जर का तुम्ही समाजाला देऊ शकला तर ती कुटुंबाचंच नव्हे तर पूर्ण समाजाला सुद्धा पुढे नेण्यामध्ये मदत तुम्हाला नक्की करू शकेल. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला मॅडमनी दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीचे प्रश्न आत्ता आपल्याला येत आहेत, खरं तर जसं मॅडम म्हणाल्या की सामाजिक प्रश्न आहे हा, आणि याच्यावरती सुद्धा आपल्याला अनेकदा तज्ज्ञांचं मार्गदर्शन खूप आवश्यक गोष्ट असते. कोणाचा तरी सल्ला आवश्यक असतो की नेमकं करावं काय, कारण आपले विचार खुंटलेले असतात. आपण कुठल्या तरी एका विचाराने चाललेलो असतो आणि तिथे आपण पोहोचत नसतो. त्यामुळे त्या ठिकाणी मार्गदर्शन घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की आत्मसंतुलन केंद्र हे नुसतं उपचारांचं केंद्र नाही आहे, तर ते सल्लादर्शक आहे, दिशादर्शक आहे, मार्गदर्शक आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे, तिथल्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे. मॅडमना जर तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर त्याही तिथे उपस्थित असतात, त्यांनाही तुम्ही जाऊन भेटू शकता. उपचार तर घेऊ शकताच, पण हे जे काही बदल आहेत विचारांमधले ते बदल घडवण्याचं काम सुद्धा आत्मसंतुलन केंद्रानं खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्हाला, मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होऊ शकेल. कार्यक्रमात वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गर्भसंस्कार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतात. खरं तर कार्यक्रमात पुढे सरकायचं आहे, पण एक फोन येतोय, तो आपण घेऊया. प्रिया आहेत डिग्रजवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रिया, काय समस्या आहे आपली? हा नमस्कार मॅडम, मी दिग्रसवरून बोलते. माझं ना 13 महिन्याचं बाळ आहे. तिला दात 11 महिन्यापासून येतात आहे. वरचे 4 आणि खालचे 2 असे दात आले, पण तिचे दात ना वेळे वाकडे येतात आहे. आणि मध्ये ती होममेड सेलिंग होते ती घ्यायची, पण आता 1-1.5 महिना जास्ती होत आहे. म्हणजे असं ती ना वरचं दूधही पित नाही आणि जास्ती माझंच दूध घेत असते आणि असं जास्ती काही खायला नाही बघत. तर तिला दाताचा दात येण्याचा तिला त्रास होत आहे का? आणि परत एक म्हणजे तिचं वजन आहे 8 किलो 300 ग्राम. आताच मी तिला सुवर्णप्राशन दिलं तर तिथे वेट केलं, तिचं वजन 8 किलो 300 ग्राम दाखवत होतं. तर मग ती म्हणजे नुसतं दुधावर राहते, तर मला असं म्हणजे तिचं वजन बरोबर आहे का 13 महिन्याच्या हिशोबाने, म्हणजे असं हे विचारायचं. आता बघा कसं आहे की आपल्याकडे स्तन्यपानाची जी आपण कालावधी म्हणतो ती साधारण वर्षभरानंतर खूप कमीच प्रमाणात झालं पाहिजे. म्हणजे बाळाला जो आपण म्हणतो ना की अन्न खाणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, नाही तर मग मुलांची वाढ जी आहे ती व्यवस्थित होत नाही. त्यामुळे 6व्या महिन्यामध्ये अन्नप्राशन संस्कार केलं की स्टेपवाईज बाळांना हे अन्न आपण वाढवत जायचं असतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ताई माझा तरी सल्ला हा राहील की ती जर का तुमचंच दूध जास्त पिते आहे तर कोणातरी दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही थोडा दिवस मदतीला सांगा की तिला खाऊ पिऊ घालण्याची जबाबदारी आहे ती त्यांनी घेतलेली बरी. कारण की नॅचरली तुम्ही असलात समोर तर मग तिला आईचंच दूध पिण्याची इच्छा आहे ते जास्त होऊ शकेल. त्याचबरोबरीने तिची पचन व्यवस्थित होण्याकरता संतुलनचं बाल हर्बल सिरपसारखं एखादं सिरप किंवा संतुलनचं अग्नी सिरपसारखं सिरप तुम्ही द्यायला सुरू केलं तर भूक तिची व्यवस्थित वाढून मग जे काही अन्न तिच्यासमोर ठेवलं जाईल ते खाण्यामध्ये तिला रस किंवा इंटरेस्ट जो आपण म्हणतो तो निर्माण व्हायला मदत मिळू शकेल. पोटावरती रोज न चुकता संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं एखादं तेल लावा की जेणेकरून तिचं पचनही सुधारेल आणि पोट साफ होणं आणि कुठल्याही प्रमाणात गॅसेस वगैरे न होणं ह्याचाही तिला फायदा भूक वाढी करता आपल्याला करता येऊ शकतो. आता बघा वजन जे आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, पण साधारण आपण म्हटलं तर वर्षभराच्या मुलाचं वजन 10 किलो ते 12 किलोच्या सुमारास असलं पाहिजे. त्यामुळे जर का काही अपचनामुळे तिचं वजन आत्ता वाढत नसलं तर त्याच्याकरता तिचं नाडी परीक्षण आणि आयुर्वेदिकरित्या डायग्नोसिस जे आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे की पचन संस्थेमध्ये कुठे बिघाड आहे की ज्याच्यामुळे तिला भूक लागत नाही किंवा इच्छा होत नाही आणि त्याच्यामुळे तिचं वजनही वाढत नाही आणि ती अन्नाकडे सुद्धा दुर्लक्ष करते आहे.
दात येणं जे असतं ते आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की जितकं उशिरा असेल तेवढं उत्तम असतं. म्हणजे साधारण आपण म्हणतो 6व्या महिन्यापर्यंत दात यायला सुरुवात व्हायला पाहिजे, तर वर्षभराकडे जे दात येतात ते जास्त उत्तम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर त्याच्याकरता दात येत असताना संतुलनचं योगदंतीसारखं जे मंजन आहे, सुमुखसारखं जे तेल आहे, ते दोन्ही मिक्स करून तिच्या हिरड्यांवरती तुम्ही व्यवस्थितपणे चोळलं तर काही वाताचा दोष असला की जो वजनही कमी करतोय किंवा दातही तुम्हाला वेडेवाकडे वाटतात तर ते कमी व्हायला त्याच्यातनं तुम्हाला मदत मिळू शकेल. त्याच्याही करता खरं तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही घेतलात तर तेही फायदा होऊ शकेल. नाही तर तसे पण हे दात दुधाचे असतात आणि पुढे जाऊन हे पडतात आणि नवीन जे दात आहेत ते व्यवस्थित येण्यामध्ये मदत मिळू शकेल. दात येताना कुठल्या प्रकारचा तुम्हाला त्रास जाणवत असला की बाळ चिडचिड खूप करतंय किंवा अपचन त्याच्यामुळे तयार होतंय तर त्याच्याही करता आयुर्वेदामध्ये चांगली औषधं सांगितलेली आहेत. तर तुम्ही जर का संतुलनशी कुठेही कॉन्टॅक्ट केला तर याच्यावरती सुद्धा काही औषधं जी आहेत ती आपल्याला प्रकृतीप्रमाणे उपाययोजना त्याची करता येऊ शकते. तर त्यामुळे बाळाचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित ठेवण्याकरता आयुर्वेदाने जी काही मदत किंवा ठेवा आपल्याकडे दिलेला आहे तो प्रचंड आहे. तर तो तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे एकूण आरोग्याच्या दृष्टीने अजून खाण्यापिण्याची सुद्धा जी काळजी आहे ती गरजेची असेल त्याच्याबद्दलही तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन जे आहे ते मिळू शकेल. मला वाटतं की त्याची चिंता तुम्ही फार करू नका. मदत दिली तिला तर लगेचच हे सगळं बरं व्हायला आपल्याला काहीच शंका आहे असं मला वाटत नाही. नक्कीच मॅडम, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटची 1-1.5 मिनिटं आपल्याकडे आहे. जागतिक स्तन्यपान आठवडा सुरू आहे, हो. तर या निमित्तानं आज आपण चर्चा केली आहे, पण तरी सुद्धा एक सारांश म्हणून जाता जाता आपल्या ज्या सगळ्या महिला प्रेक्षक आहेत तुम्ही त्यांना काय सांगाल? मी असं म्हणेन की बघा बाकी गोष्टींना तरी आपण एकच दिवस देत असतो, म्हणजे कुठलाही दिवस साजरा केला तर, पण हा स्तन्यपानाकरता अख्खा आठवडा का साजरा केला जातोय कारण की ह्याचं महत्त्व आणि ह्याचं लोकांपर्यंत होणारा प्रचार प्रसार आहे, ह्याच्याकरता वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे. तर प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवायला पाहिजे की तिला जरी मुलं बाळ होऊन गेले असली ती अगदी आजी पण झालेली असली तरीही दुसरी जी तिच्या आजूबाजूला स्त्रिया आहेत त्यांना एज्युकेट करणं, त्यांना ह्याच्याबद्दलची माहिती देणं तिला अत्यंत गरजेचं आहे. जसं आपण काही स्त्रिया भिशी वगैरे असे सगळे ग्रुप्स वगैरे काहीतरी फॉर्म करतात आणि भेटतात वगैरे, तर अशा वेळेला उलट आपण चांगले जे काही विचार आहेत, जो नॉलेज आपल्याला सोसायटीमध्ये पसरवणं गरजेचं आहे याचा विचार जास्त करावा. म्हणजे नुसतं गप्पा मारण्यापेक्षा कुठला तरी असा सजगतेचा विषय घ्यावा की जो आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्याच्याबद्दलचं डिस्कशन जर का स्त्रियांच्या फोरममध्ये झाले तर मला वाटतं जास्त बरं होईल. हा जो स्तन्यपान आहे हा बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने, आईच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचा असतो. लगेचच बाळाला दूध पुरत नाही आहे म्हणून कुठलं तरी बाहेरचं दूध देणं किंवा रासायनिक दूध देणं पाणी बिणी घालून हे सोपे मार्ग आपण घेण्यापेक्षा कधीही बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अमृत पान जे निसर्गाने दिलेलं आहे हे बाळापर्यंत त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने पोहोचवणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं मॅडमने आपल्याला दिलेली आहेच. तरीही काही शंका प्रश्न मनामध्ये असतील, अडचणी काही असतील तर तुम्ही थेट मॅडमना भेटू शकता. आत्मसंतुलन केंद्र कार्लाचे नंबर्स आत्ता TV स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत, ते टिपून ठेवा. त्याचबरोबर सेंटर्स आहेत आत्मसंतुलनची वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात, त्यांचेही नंबर्स आहेत, तेही तुम्हाला उपयोगाचे ठरू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की उपचारांबरोबर जर सल्ला मार्गदर्शन जर आपण व्यवस्थितपणे घेऊ शकलात तर आपल्या या सगळ्या समस्यातून निश्चितपणाने आपण बाहेर येऊ शकता. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. मलाही आनंद आहे. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.